आपला जो सेटअप आहे डबल कन्फर्मेशन ब्रेकआउटचा, या सेटअपच्या मदतीने आपण बँक निफ्टीमध्ये एक अपॉर्च्युनिटी शोधलेली आहे. आणि जसा ट्रेड ऍक्टिव्ह होईल, ओके, जसा ट्रेड ऍक्टिव्ह होईल आपण याच्यामध्ये एंट्री करणार आहोत. इकडे स्ट्राईक प्राइस आपण ऍड केलेली आहे. सकाळ सकाळ टाइम डिकेमुळे माझा स्टॉप लॉस हिट झालाय. ओके, आपण इथे बघाल टाइम डिकेमुळे वाट लागली होती. अं, आणि त्रास एवढा झाला की बराच वेळ थांबून सुद्धा 400 रुपयाचा स्टॉप लॉस होता फक्त. आणि तो फक्त टाइमपासमुळं. ओके, इथे एंट्री घेतली होती, लक्षात घ्या, मी इथे एंट्री घेतली होती. आणि इथे येतपर्यंत एवढ्या वेळामध्ये त्याने माझे पैसे कमी केलेले होते. तर इम्पॉर्टंट आता आहे की आपल्या सेटअपच्या मदतीने आपल्याला एक ट्रेड मिळतोय, जो इथे आपण बघू शकता. बँक निफ्टीमध्ये 51,300चा सीई मी ऍड केलेला आहे. जसं मला एंट्री कन्फर्मेशन मिळेल, मी एंट्री ऍड करणार आहे याच्यामध्ये. आणि जवळपास 3 लॉट घेण्याचा प्रयत्न करणार आहे याच्यामध्ये. तर सेटअपसाठी जी इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती म्हणजे स्टॉप लॉस. एक नवीन लोचं फॉर्मेशन होतंय. जर हा लो ब्रेक झाला, ओके, तर मग सेटअप इनव्हॅलिड आहे, तो ऍक्टिव्हच होणार नाहीये. आणि याच्या खाली मग मी बेरिश होणार आहे, कारण बेरिश सेटअप पण बनलेला आहे. परंतु मी कन्फर्मेशन साठी फक्त थांबलेला आहे. माझ्याकडे दोन्ही व्ह्यू ऍट मोमेंटला तयार आहेत. इथे आहे 51,300चा सी, आणि या बाजूला 51,300चा पीई असेल आपल्याकडे. कन्फर्मेशन भेटली तर ऍड करून ठेवतो. पण या लाईनच्या वरती आहे म्हणजे प्राइस बुलिश आहे. आणि मग हा एक रिव्हर्सल आहे, आणि हा एक रिव्हर्सल आहे, म्हणजे प्राइसला जवळपास 200 पॉईंट तरी इथे आहेत वाढण्यासाठी.
इकडे पी साठी जो माझा सेटअप असणार आहे तो असणार आहे ट्रेंड रिव्हर्सलचा. दोन्हीची तयारी मी करून ठेवलेली आहे. जसा हा लो जो आहे इकडे हा मान केलाय तो याचा लो ब्रेक होईल तर मी बेरिस साईड साठी जाणार आहे. आणि जर हाय ब्रेक झाला तर मी बुलिश साठी जाणार आहे. चला, तर बेरिस सेटअप डन होताना आपल्याला इथे दिसतोय. थोडीशी वेट करूया आपण अजून. अजून नाहीये बघा, परत रिव्हर्स मिळाला तिथून. चला, पुन्हा एकदा बुलिश साईडला चाललंय बघा. जसा हाय ब्रेक करेल इकडे तशी मी बुलिश एंट्री घेणार आहे. मार्केट ट्रॅप करतंय कोणला तरी एवढं निश्चित आहे. प्रॉपर कन्फर्मेशन सोबतच आपल्याला जायचंय. 25 सेकंद आहेत अजून. आणि मी तुम्हाला इम्पॉर्टंट सांगतोय की क्लोजिंग वर नेहमी भर द्यायचा. कॅन्डल मध्ये काय दिसतंय ह्याला अजिबात व्हॅल्यू द्यायची नाही. कॅन्डल क्लोज कशी होते याला जास्त व्हॅल्यू द्यायची. बघा, ब्रेकआउट झालेला आहे. तर याला म्हणतो ब्रेक केलंय, लक्षात घ्या. इम्पॉर्टंट आहे. ब्रेक करणं इम्पॉर्टंट नाहीये. क्लोजिंग काय करतं. 11 सेकंद आहेत आपल्या हाताजवळ. छोटासा स्टॉप लॉस असेल. बघा, पुन्हा क्लोजिंग मिळाली का. नाही मिळाली. आता जर ही रेड मध्ये कन्वर्ट झाली आणि जर या त्या ट्रेंड लाईनच्या खाली येऊन बंद झाली तर मग दिशा बदललेली असेल. 40 सेकंद आहेत अजून, लक्षात घ्या. स्ट्रेंथ नाहीये. लक्षात घ्या, याच्यात कुठेही स्ट्रेंथ दिसत नाहीये. जोपर्यंत याच्यावरती एखादी ग्रीन कॅन्डल क्लोज होत आहे तो पण स्ट्रेंथ आहे असं मानू शकत नाही आपण. क्लोजिंग मस्ट इम्पॉर्टंट आहे आपल्याला. 7, 6, 5, 4,
तीन, दोन, एक. बघा क्लोजिंग कुठे आहे बघा. हेच तुम्हाला मला कोर्समध्ये शिकवायचंय. प्राइस वीक झालेली आहे, विकनेस आहे मार्केटमध्ये. जोपर्यंत याच्यावरती ग्रीन देत नाही क्लोज, तोपर्यंत काहीच नाही. तर पुन्हा 23 सेकंदासाठी सेटअप बनलाय. 23 सेकंदच आहेत. बँक निफ्टीमध्ये फक्त 6 पॉईंटचा स्टॉप लॉस ठेवून आपण एक एंट्री बनवू शकते. चला, फक्त 6 पॉईंट हा. 100, याला आपण एंट्री घेतली, 110चा स्टॉप लॉस लावतोय, 110चा स्टॉप लॉस लावतोय. फक्त 6 पॉईंटचा स्टॉप लॉस आहे आपला. 109.90 आणि 110. फार छोटा स्टॉप लॉस आहे. प्राइस मध्ये विकनेस सापडले बघा मला. जसं ट्रेंड लाईनच्या खाली येऊन क्लोज होईल ना, मग आपली एंट्री कन्फर्म होऊन जाईल. म्हणजे सेटअप कन्फर्म होऊन जाईल. मी 6 पॉईंटचा स्टॉप लॉस घेतलाय आपण, एक फक्त 6 पॉईंट. हा लो ब्रेक होणं आता खूप इम्पॉर्टंट आहे. चला, सी साईडची पण तयारी करून ठेवूया. जर का हाय ब्रेक होते तर हा. बघा एक्झॅक्ट लाईनला टच करूनच खाली आलंय ते. इथे बायर्सनी स्ट्रेंथ दाखवली बघा. ही जी कॅन्डल बनली की नाही, ही वाली, ही बायरची स्ट्रेंथ आहे. आणि कोणती स्ट्रेंथ आहे? जर का हा ब्रेकआउट व्हॅलिड होतोय आणि वरती कॅन्डल निघते की नाही, तर आरामात मी एंट्री करतोय. ही कॅन्डल जी आहे, ही 1 मिनिटची, ही जी आहे, जी हॅमर सारखी दिसते, तिने बायर्स मध्ये स्ट्रेंथ दाखवलेली आहे. जर हा ब्रेकआउट व्हॅलिड होतोय आणि याच्यावरती बिग ग्रीन कॅन्डल क्लोज देते, तर मी एंट्री करणार आहे सीई साठी.
स्विंग हायचं फॉर्मेशन म्हणलंय बघा इकडे. हा जो आहे हा स्विंग हायचा फॉर्मेशन आहे. जर हा ब्रेकआउट सक्सेस होतोय तर आपण इथे एंट्री करतोय, मग बुलिश होईल. आणि जर हा लो झाला तर हा स्विंग लोचा फॉर्मेशन बनणार आहे. मार्केट एका महत्वाच्या टप्प्यावरती आहे बघा, अजूनही ब्रेकआउट झालेला नाहीये. अजूनही ब्रेकआउट झालेला नाही. मार्केट ट्रॅप करण्याची तयारी करते. वरून बघ, खालून असा बघितला तर स्विंग हाय दिसतो, आणि वरून जर बघितलं असं खाली, काय दिसतो बघा मग, स्विंग लो दिसतोय. हा बघा, याचा कलर मी चेंज करतो. हीच खरी कला आहे. तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये ओळखता आलं पाहिजे. 32 सेकंदाची कॅन्डल अजून आहे बघा. एसएलईड झालाय आपला ₹87 फक्त. जर हा ब्रेकआउट पास होतोय किंवा हा लो ब्रेकआउट ब्रेक झाला तरी पण मी एंट्री घेणार आहे. हा एसएल जाण्याचं कारण एकमेव होतं की आपल्याला प्रॉपर जो एसएल पॉईंट आहे हा टाइम डिकेच्या किंवा प्रीमियम वरती आपण लावतो ना, त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम येतो. पण आता प्रॉब्लेम नाही ना. छोटा स्टॉप लॉस मोठं टार्गेट आपल्याला मिळणार आहे. स्पीड इथून खाली येईल, लक्षात घ्या. जशी हे जो हॅमर बनला होता ना, याचा लो जसा ब्रेक होईल तसं मग स्पीड येईल, आणि ही लाईन ब्रेक केल्याच्या नंतर अजून स्पीड येईल. 16 सेकंद आहेत. हा ब्रेकआउट जर सक्सेस झाला तर मग आपण बुलिशला आहोत. बघूया, अजूनही काही नाही. कारण ही जी ब्रेकआउट साठीचा जो प्रयत्न होता त्याच्या आतमध्येच ही कॅन्डल क्लोज झाली रेडवाली येऊन. हे बघा, ही पण त्याच्या आतमध्येच येऊन बंद झालेली आहे. म्हणजे ही जी कॅन्डल बनली होती हिला किती महत्व आहे बघा. हे बघा हिला, जोपर्यंत पूर्ण कॅन्डल आपल्याला क्लोजिंग देत नाही तोपर्यंत आपण काय नाही करायचंय, ना घाबरायचंय. पुन्हा क्लोजिंग आतमध्येच मिळालेली आहे. कॅन्डल टू कॅन्डल अनालिसिस कसं करायचं हे व्हिडिओतून तुम्हाला बघा पक्क कळून जाणार आहे. ट्रेंड लाईनच्या आत येऊन त्याने क्लोज द्यायला हवा, याच्या आत. विकनेस, प्राइस मध्ये विकनेस दिसते बघा. यस, परफेक्ट. बघू शकता आपण. हे शोधता येणं खूप गरजेचं आहे. असं नाही की ती घटना घडली म्हणून मी आनंदी आहे, परंतु ऑब्झर्वेशन जे होतं ते किती इम्पॉर्टंट आहे. आता ही ट्रेंड लाईनला किंवा या लाईनला सपोर्ट घेण्यासाठी, रेजिस्टन्स घेण्यासाठी वर चाललेली आहे. 6 पॉईंटचा एसएल होता फक्त, लक्षात घ्या, आपला फक्त 6 पॉईंट. कॅन्डल टू कॅन्डल अनालिसिस कसं तुम्हाला मदत करतं इथे बघू शकता आपण. आता याच्या खाली प्राइस काय आहे, विकनेस आहे या निळ्या लाईनच्या खाली, पण त्याच्या खाली क्लोजिंग मिळायला पाहिजे 2 लगातार. आपल्याला लगातार 2 क्लोजिंग मिळाल्या तरच आपण इथे थांबणार आहे त्याच्यामध्ये. लगातार 2 क्लोजिंग पाहिजेत आपल्याला रेड मध्ये.
ही नाही मिळाली बघा क्लोजिंग. लगातार 2 क्लोजिंग पाहिजे आपल्याला. इथे सगळ्यांना ब्रेकआउटला ट्रॅप केलंय, तुम्हाला कळलं असेल सगळ्यांना आता, की ब्रेकआउट वरती सगळ्यांना ट्रॅप केलं त्याने, मार्केटने. परत विकनेस आहे बघा. ही जी कॅन्डल बनली आता, ही जी कॅन्डल बनली हिने विकनेस शो केली बघा परत. बायर्सनी कॅन्डल बनवली होती, सेलर्स तिला खाली घेऊन आले. तर तुम्हाला जो मी कन्सेप्ट सांगितला होता, डॉमिनेशन कंट्रोल डॉमिनेशन, तर इथे काय केलं त्यांनी, कंट्रोल केलं. लक्षात घ्या. आणि ह्याला म्हणतात डॉमिनेशन, म्हणजे ताबा मिळवला फायनली त्यांनी. परंतु आता तो ताबा जो मिळवलेला आहे तो अजूनही बायर्सच्या झोनमध्ये आहे. लक्षात घ्या, कुठल्या झोनमध्ये आहे? प्राइस जोपर्यंत सेलर्सच्या झोनमध्ये येत नाही आणि तिथे आल्यावरती सेलर लोक जे आहेत हे ऍक्टिव्ह होतील. याच्या खाली ज्या वेळेला प्राइस येईल ना, या ह्याच्या खाली, इथे सेलर्स ऍक्टिव्ह होणार आहेत. म्हणजे प्राइसने भले वरती मुवमेंट दिलेली आहे बेरिशची, पण तिच्यावर विश्वास कधी ठेवायचा? तर जेव्हा ती इकडे येऊन क्लोजिंग देईल आतमध्ये, आणि ही जी लाईन आहे, ही जी लाईन आहे हिला येऊन ती रजिस्ट करेल, तेव्हाच आपल्याला एवढं सगळं मिळणार आहे. बघा मगाशी इथे 700 रुपये होते एवढ्यामध्येच, आता त्याच्या खाली गेला तरी 700 रुपये दिसत नाही. सकाळचा माझा एसएल हा असाच गेला होता. क्लोजिंग इम्पॉर्टंट आहे, क्लोजिंग वर लक्ष द्या. 3 2 1 क्लोजिंग बघा कुठे मिळाली. कट टू कट क्लोजिंग मिळाली बघा. याचा लो बघा किती आहे तो, 51 200, 1 मिनिट, 51 2, सॉरी, 51 281, आणि याची क्लोजिंग किती आहे बघा, 81. पॉइंट किती होते बघा, 30, आणि याचं किती आहेत, 65. म्हणजे ही खाली क्लोजिंग जास्त आहे. अजिबात पैसे वाढत नाहीत बघा, लो बनवून सुद्धा पैसे वाढत नाहीयेत. पुन्हा क्लोजिंग बघा त्याच्या आतमध्येच मिळालेली आहे. का एक्झॅक्ट जे सांगितलं तेच घडलंय का? प्राइस खाली येईल, वर जाईल बघा, आणि पुन्हा खाली आलेली आहे. इथे बघू शकता एक लॉट मी ऍड केलेला आहे. कॅन्डल टू कॅन्डल अनालिसिस तुम्हाला करता आलं पाहिजे. आता जो स्पीड आहे इथून खाली येणार आहे, ह्याचा लो ब्रेक करताना, हा स्पीड आहे. आता इथे स्पीड मुवमेंट म्हणतात त्याला. लेट्स सी. बघा, क्लोजिंग इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जर बघितलं असेल, त्याचे घेतल्याचं रिझन सांगतो. ही कॅन्डल पूर्ण ग्रीन बनली होती, आणि तिला सेलर्सने खाली आणून पूर्णपणे रेड मध्ये क्लोज केलं, आणि तिच्या खाली क्लोजिंग पण दिली. तर ह्याला काय म्हणतात बघा, याला म्हणतात डॉमिनेशन. वर नेलं तर इथे सेलरने काय मिळवला,
कंट्रोल मिळवला. बघू शकता, प्राइस वाढत नाहीये, प्रॉब्लेम एवढं एकच आहे. पुन्हा बघा, सेम, प्राइस वाढत नाहीये, इकडे प्रॉफिट वाढत नाहीये, हा एकमेव प्रॉब्लेम आहे, आणि ते पण मी लॉट डबल केले. इथे बघा काहीच वाढत नाहीये. ठीक आहे, तुमच्यासाठी लर्निंग माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. इथे बघू शकता, प्राइस एवढी खाली पडलेली आहे तरी काही होत नाहीये. बघा इकडे, 100 पॉईंटनी प्राइस खाली पडली परंतु आपल्याला प्रॉफिट नाही मिळाला. हा टाइम, हा जो काही प्रॉब्लेम आहे प्रीमियमचा. प्राइसला या रेड लाईन पर्यंत आपल्याला घेऊन यायचंय, म्हणजे तिच्या सोबत राहायचंय. हे बघा, 300-400 रुपयापर्यंत आलो आपण. हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. पण आपल्याला इथेच 800-900 रुपये होते, लक्षात घ्या. बघा, आता तिथे प्राइस बघा, त्याच्या खाली प्राइस आलेली आहे. ही लेवल आहे, त्या लेवलमुळे तुम्हाला कळणार आहे प्राइसला कुठपर्यंत आपल्याला घेऊन जायचंय ते. तर कंट्रोल सुटला आहे ना यांचा इकडून,
तर प्राइस तनक्यात खाली आहे बघा. हे जे आहे की नाही याची पुनरावृत्ती होणार आहे. अशा टोटल 4 कॅन्डल बनतात एका एका झोन मध्ये. त्यातली तशी एक बनले आणि ही एक दोन बनलेत. अजून 2 कॅन्डल मोठ्या बाकी आहेत बनायच्या. प्राइस खूपच कमी वाढते खूप. ऍक्च्युली आपण 300चा घेतलाय तरी पण ऍट द मनीच आपण होतो. तिथे 300लाच होतो की आपण. मेहनतीचं फळ नाही मिळत आहे लक्षात घ्या आपल्याला. आपला ट्रेड एकदम परफेक्ट आहे. परंतु प्राइस मध्ये काहीच हालचाल नाही बघा. जेवढे 1000-1200 होते तेवढे परत 200 वरती आलो आपण. प्राइस तिथेच आहे. आपण इथे एंट्री केलेली आहे. प्रीमियम डीके मध्ये किती गडबड आहे बघा. अशा ह्या ग्रीन कॅन्डल बनल्या की मग माणसाला अजून भीती वाटते. मग या ज्या हिरव्या कॅन्डल्स म्हणतात आहेत, याला काय आपण घाबरायचं का? तर अजिबात नाही. बघा सगळा आपला लॉस, सगळा प्रॉफिट लॉस मध्ये कन्वर्ट होतोय. घाबरायचं नाही, त्याचं कारण आहे. कारण ह्या ब्ल्यू लाईनच्या खाली ट्रेंड वीक झालेला आहे. बेरीज साईडला प्राइस बसेल. हा फक्त रेजिस्टन्स घेण्यासाठी, रिस्पेक्ट करण्यासाठी प्राइस वर चाललेली आहे. आणि हा जो पॅटर्न आहे
जे लेवल 2 चे मेंबर्स आहेत त्यांना हा पॅटर्न माहिती आहे कुठला बनलाय तो. इथून स्टार्ट होतो पॅटर्न आणि इथे येऊन तो संपतो. या कॅन्डलच्या वरती जर प्राइस निघून गेली ना तर आपण बाहेर निघू. या कॅन्डलच्या वरती तोपर्यंत आपण बिंदास्त आहे तिथे. या रिव्हर्सल वरती अजून एक आपण सॉरी अजून एक लॉट आपण ऍड केलेला आहे. आता आपल्याकडे 3 लॉट झाले आहेत लक्षात घ्या. पंचवीस सेकंद आहेत अजून. आता हा हा जो आहे वरती तोच आपला एस एल राहणार आहे जर इथे कॅन्डल क्लोज झाली खाली ना. 9 सेकंद आहेत अजून. आता त्याने पैसे दिले बघा एवढ्या वेळानंतर ते पण लॉट वाढलेत म्हणून दिसतात आहेत तेवढे. बघूया काय होतं ते. तर आता जर प्राइस याच्या खाली आली ना तर मग अजून लॉट मी ऍड करेन. आपण थोडंसं बुक केलेलं आहे याच्यामध्ये. कारण जो ट्रेडर आहे ना जर आपली बेरिशला एंट्री आहे लक्षात घ्या तर आपण घाबरतो कुणाला स्विंग हायला. ओके तुम्हाला म्हणजे डाऊट नको राहायला मनामध्ये. म्हणून तुम्हाला मी ते सांगतो. बेरिश मध्ये जेव्हा जेव्हा आपण ट्रेड घेतो तेव्हा आपल्याला पैसे कोण देतो. लोअर लो फॉर्मेशन देतं बरोबर की नाही. परंतु जो हायर लो जर बनला तर तो आपल्यासाठी दुश्मन आहे. जर का खाली आला परत तर मग आपण घेऊ काय विषय येत नाही. राईट मुवमेंटला राईट डिसिजन घेता आला पाहिजे. चला फायनल.
5 सेकंद बाकी आहेत. जर हा लो जर ब्रेकच नाही करत आहे, पण ट्रेड क्लोज करतोय आपण पूर्ण.